नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 6वा अध्याय बघत आहोत. आपण पाहिलं की 4थ्या अध्यायापासूनच अगदी म्हणजे तो रांगता कृष्णास्तांपासूनच तो अनेक चमत्कार करतोय, मोठमोठ्या राक्षसांचा नाश करतोय, 4 शत्रू हरवून झालेत. आता त्याच्या गोकुळातल्या लीला, लहान गोपाळ म्हणजे आपण लहानपणापासून खरं तर खूप ऐकल्या आहेत, त्या सगळ्यांना भावणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्या पुढच्या काही अध्यायांमध्ये त्या काही आध्यात्मिक मार्गदर्शन करून जातात आपल्याला. आणि कृष्णाची गोष्ट परत परत ऐकली तरी आपल्याला कधीच कंटाळा येणार नाही, नाही का? तर 6व्या अध्यायात आता बघूया कृष्णलीला. सगळ्या अध्यायाच्या आपल्या प्रथेप्रमाणे आपण 5 ओव्या वाचूया अध्यायाच्या सुरुवातीला. श्री गणेशाय नमः. जय जय निज जन मानस मराळा, अनंत वेशा त्रैलोक्यपाळा, भक्तजनांसी अगाध लीला, गोकुळा माझी दाविसी. जय जय पुतना प्राणशोषका, तृणावर्त शकटांतका, जांभई देता रमानायका, विश्वरूपा दाविले. जय कृष्णा निगमागम सारा, अनंत रूपा नंदकुमारा, जय पयोब्धी हृदय विहारा, दिगंबरा बाळवेशा. घन निळा निळबंध भूमीसी, जवळी असोनी न दिससी, जरी तूच कृपावंत होसी, तरी जयसी प्रत्यया. असो पंचमाध्यायाचे अंती, निळबंध भूमीवरी श्रीपती, खेळून लीला विलासरिती, माये प्रती दाविली. आधीच्या अध्यायात आपण पाहिलं त्याचा उल्लेख ह्या 2-3च ओव्यांमध्ये कृष्णाची स्तुती आहे, वेगवेगळी नावं देऊन. निजजन मानस मराळा म्हणजे तुझ्या भक्तांच्या मनोरूपी सरोवरातला तो हंस आहेस, किंवा पूतना प्राणशोषण आहेस, तृणावर्त शकटांना मारणार आहेस, शकटांतका म्हणजे त्यांचा अंत करणार आहेस, असं स्तुती केलेली आहे. आणि 4थ्या-5व्या ओवीतच आधीच्या अध्यायात काय घडलं ते सांगितलंय की तो त्या निळ्या भूमीवर राहतो आणि दिसत नाही, आईजवळ असून आईला दिसत नाही. दृष्टांत असा दिला की जोवर तुम्ही पूर्ण प्रेमाने त्याच्याकडे बघत नाही, तुम्ही बाकीच्या उपाधी करत राहता, तोवर तुम्हाला दिसणारच नाही. ती सगळ्या गावभर शोधते ना, तिला तिच्याजवळच असतो तो, फक्त तो त्या रंगाशी एकरूप झालेला असतो जमिनीच्या, तर तिला दिसत नाही. असो, हे झालं आधीच्या अध्यायात. आता ह्या अध्यायाच्या कथा बघूया. सुंदर. एक दिवस सकाळी उठला हा कृष्ण आणि एकदम आईला म्हणाला, मला सूर्यग्रहण खेळायला, छान मस्त गोल दिसतोय, त्याचा मी चेंडू करून खेळेन. म्हणून घेतली जमिनीवर लोळेन, मला आता सूर्य पाहिजे. तर ती म्हणाली, कसा काय तुला सूर्य आणून देणार रे बाबा, असं नाही देता येत, नाही जमणार. म्हणून त्याला उचलून कडेवर घेतलं, त्याचे पापे घेतले. तो म्हणतो, मग ती म्हणाली की मग बरं ते नाही ना तुला जमत, मग तुझ्या रांजणात ते चंद्रबिंब दिसतं ना, ते मला खेळायला हवं. ती म्हणाली, ते पण देता येणार नाही रे. मग तो म्हणतो, ते पण येत नाही तुला देता, मग असं कर की तुझ्या त्या डेऱ्यामध्ये जेव्हा तू रवी फिरवतेस तेव्हा जो असा ध्वनी येतो की नाही, ध्वनी घुमतो, तो तो ध्वनी मला आणून दे. आता तो कसा ध्वनी कसा आई आणून देणार, आवाज कुठून ती आणून देणार. त्यालाही ती नाही म्हणते. म्हटल्यावर तो म्हणतो की असं काय तू सगळ्यालाच नाही म्हणतेस, मला फक्त तो आतला आवाज हवाय. मग तो म्हणतो, पर्वत उचलून आणून दे, किंवा देव्हाऱ्यातले देव आहेत ना, चल त्यांना माझ्याशी बोलायला सांग. देव्हाऱ्यात देव तू त्यांच्याशी बोलत असतेस ना, मग आता त्यांना माझ्याशी बोलायला सांग. आता हेही ती म्हणते शक्य नाही. म्हणतो, हेही जमत नाही, मग असं कर ना, मला वाऱ्याची झुळूक दाखव, कशी दिसते, मला माझ्या डोळ्याने बघायचे. नाहीतर तेही तुला जमत नाही तर निदान आरशात कोण दिसतंय, तू दिसतेस की नाही, त्या आरशातली तू आहेस ती मला काढून पाहिजेस, किंवा आरशात मी दिसतोय तो मला काढून पाहिजे. अशा प्रकारचे विचित्र हट्ट हा छोटासा बाळ करतोय. हा साधारण 5 वर्ष झालेला आहे आणि त्याच्या ह्या खोड्या सुरू आहेत. आता आई काय देणार सांगायचं, ती काहीच देऊ शकत नाही. ती शेवट कंटाळते आणि त्याला लहान मुलांना कसं आपण घाबरवतो तसं ती म्हणते की हे बघ हा, जास्त हट्ट करायचा नाही आणि उगाच लोळण घ्यायची नाही. तो बघ बाहेर बागुलबो आलाय, तो महाभयानक असा आहे, असूर विक्राळ आहे, 5 तोंड आहेत त्याला. आणि मग ह्याच्या पुढच्या ज्या 3 ओव्या आहेत ना, त्या श्रोतेहो शिवलीलामृत ज्यांनी वाचलं असेल, महानंदेच्या पुढ्यात जेव्हा शंकर प्रकट झाले तेव्हा त्या ओव्या आहेत की 5 तोंड असलेला कोण हा, माथा जटांचे भारत, तृतीय नेत्री वैश्वानर, श्री जुळजुळ वाहिनीर भयंकर महाजोगी, चंद्रकळा त्याचे श्री निळकंठ खटवांग थाली, भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला, नेसलाचे व्याघ्रांबर गळा, मनुष्य रुंडांचे हार, सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरवती. असा आहे तो, असं तिने वर्णन केलं. आणि तो बाहेर आलेला आहे. आता गुपचूप नीच बरं,
नाही तर आत्ता त्याला बोलवेन, तो जोगी बाहेर उभा आहे, तो काळाचा काळ आहे, तो इतका भडकतो ना, तो भडकला की त्याच्या मुठीत सुद्धा ब्रह्मांड रगडून टाकतो, असा आहे तो. तुला धरून पकडेल. आता माझंही एकदम रडणं बंद करायचं आणि झोपायचं. झालं. कृष्ण म्हणतो मला तो जोगी दाखव, आत्ता दाखव, मला त्याला बघायचं आहे. ती म्हणते तू बघूच शकणार नाही, तुला खूप भीती वाटेल, मी सांगते आता गुपचूप झोप बरं. तो म्हणतो नाही नाही नाही, मला बघायचं, मी नाही घाबरणार. आता त्याच्या मनात भीती करायला ती त्याला तळघरात घेऊन जाते. अंधार तळघर असतं, तिथे अशी गुफासारखी असते, तिकडे नेते आणि अगदी अंधकार दाखवून म्हणते हे बघ इथे आहे तो जोगी, आता कसा दाखवू तुला, बघ भीती वाटते की नाही आज जायला, आपण नको जाऊया इकडे. तर कृष्ण म्हणतो मला नाही भीती वाटत, चल पुढे. आणि 2 पावलं ती पुढे जाते, तर तिथला सगळा अंधार त्या तळघरातला नाही सावतो आणि जिकडे तिकडे एकदम प्रकाश दिसायला लागतो. आणि मग जिकडे यशोदा बघते तिकडे तिला कृष्ण दिसायला लागतो. आत बाहेर भिंतीवर जिकडे तिकडे कृष्ण, पृथ्वी, पाणी, आकाश, सगळीकडे अग्नी, जिथे बघेल समुद्र, हे सगळं तिला दिसायला लागतं त्या गुहेमध्ये, त्या तळघरात. आणि त्यात सगळ्यात कृष्णरूप दिसायला लागतं. ती अशी सैरभैर होते, ती स्वतःलाच विसरते आणि जिकडे बघेन तिकडे तिला कृष्ण दिसतोय तर घाबरी घुबरी होते. म्हणजे हे काय काय घडतंय विचित्र असं वाटून सगळं भान विसरून ती धावत तळघराच्या बाहेर येते. ती तळघराच्या बाहेर आल्याबरोबर कृष्ण आपली हरिमाया आवरतो आणि बाहेर आल्याबरोबर ती विसरते असं काहीतरी बघितलंय, पण ती गोंधळलेली असते. तितक्यात तिथे बलराम येतो आणि म्हणतो चल कृष्णा, बाहेर सगळे मित्र आलेत आपले, गोपाळ चल खेळायला जाऊया. उतरतो आईच्या खांद्यावरून आणि जातो निघून. कृष्णाचं आपण नेहमी चरित्र किंवा व्यक्तिमत्व असं बघतो ना, की तो कसा निर्लेप आहे, तो कुठेही गुंतलेला नाही. त्याच्या अख्ख्या कथेत म्हणजे गोकुळ चढलं की परत गोकुळात नाही आला, अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. म्हणजे त्यातनं प्रसंगातून तो क्षणात बाहेर पडतो. तसं हे एवढं विश्वरूप तिला विश्वभर कृष्ण दाखवला आईला, जिने त्या जोग्याची म्हणजे शंकराची भीती घातली तिला. आणि पुढच्या क्षणाला सगळं सोडून गेला मित्रांबरोबर खेळायला, जसं काहीच घडलं नाही. हा खरा कृष्ण. आणि हा कृष्ण कळायला खरंच खूप अवघड आहे. गेले दोघं धावत खेळायला. मग लपालपी खेळतायत, पकडापकडी खेळतायत. तर कवी म्हणतात की हा अनंत वेशधारक, जगद्व्यापक, जगद्गुरू आहे. आणि तो काय करतोय, तो इथे मस्त राजमार्गावर आपल्या गोपाळांबरोबर चेंडू खेळतोय. काय तिच्या लीला आहे बघा. लोकांच्या घरी जाऊन दही दूध चोरतोय, सगळ्या गोपाळांनाही खायला देतोय, आपणही खातोय, दुसऱ्यांच्या घरचंही आणून खातोय. घरी तो शिरून तिथलं लोणी, दही, दूध, तूप सगळं गोरच असतो तो कळतोय. खरोखरच म्हणे नंद यशोदेचं तो फार मोठं म्हणून त्यांच्या घरात हा जन्माला आला. आता एकदा काय केलं त्यांनी, एका गोपीच्या घरात गेला आणि सगळ्या मित्रांनी बोलावलं आणि म्हणाले अजिबात आवाज करू नका जरा पण, आणि जागा आवाज केला तर ती उठेल. रात्रीचा घेऊन गेला. तर सगळे मित्र त्याला बोलायला लागले, आम्हाला कशाला तू बोलतोस सारखा, आमच्या पायात तर काहीच नाही, पण तुझ्या पायातच सगळ्या वाक्या आणि वाळे आहेत ते केवढे वाजत आहेत, त्यांचा कोल्हाळ होते, तो आधी बंद कर. असं म्हटल्याबरोबर कृष्णाने आपल्या कानात बोटं घातली. त्याने स्वतःच्या कानात बोटं घातल्याबरोबर हे आवाज थांबले. म्हणजे या मित्रांना ऐकू नाहीसे झाले. त्याला कवीने दृष्टांत सांगितला की अरे तो त्रैलोक्याचा मालक आहे, तो काय नाही करू शकत. अरे त्याने कानात बोटं घातली तर सगळ्या जगातला ध्वनी बंद झाला, त्याने जर डोळे मिटले तर त्रिभुवन आंधळ होईल. अशा प्रकारे अशी क्षमता असलेला तो छोटा बाळ होऊन इथे खेळतोय. त्याने चमत्कार दाखवला तेवढ्यात मित्रांना की कानात बोटं घातल्यावर त्याच्या पावलांचा आवाज थांबला. सगळे आत शिरले आणि सगळं दही दूध तूप सगळं प्यायलं. सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं आणि कोणालाही न कळता दुसऱ्या घरी गेला. रोज त्याचे हेच उद्योग चालायचे. एकदा दुपारच्या वेळेला एका गोपीच्या घरी गेला आणि ती गेली होती यमुनेला. ती पाणी घेऊन येईपर्यंत घरात आली तर सगळ्या मित्रांना पळवलं ती येते कळल्याबरोबर आणि स्वतःच राहिला. तर ती म्हणाली बरं झालं सापडलास, तू सापडलास काय, चल आता मी तुला घेऊन तुझ्या आईकडे जाणार आहे, चोरा. असं ती अगदी हसतच बोलते. म्हणजे गंमत अशी असते की तो चोरी करतोय, दहीदूध संपवतोय हे कळतंय गोपीला, पण सगळ्या त्याच्या मोहात इतक्या असतात ना, त्याचं रूपच असं असतं की तो समोर आला की त्या सगळं भान विसरायचं आणि त्याच्या प्रेमात बुडून जायचं अक्षरशः. त्यामुळे ते सगळं भान विसरून हसतच त्याला म्हणाली थांब, चोर सापडलास, मुख्य सापडलास, चल आता माझ्याबरोबर तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. तर तो म्हणाला की अगं मी खाल्लं माझं लोणी, तुझं काय चोरलं मी.
तर ती म्हणते वा रे वा, माझं घर आहे, माझ्या घरातलं हे लोणी आहे. तर तो म्हणाला कुठलं तुझं घर? त्या गोपीला म्हणतोय तो एवढाच 5 वर्षाचा कृष्ण. तो म्हणतो कुठलं तुझं घर, नीट विचार कर बरं, तुझं देह तुझा नाही तर घरदार कुठलं तुझं? तर तो असा सहज एवढासा बाळ वाक्य बोलल्यावर त्या वाक्याने ती म्हणजे हिप्नोटाईज कसे आपण होतो तसं ती हिप्नोटाईज झाली आणि ती त्या वाक्याचा विचार करू लागली आणि म्हणाली खरंच हा कृष्ण खरंच बोलतोय. कृष्ण बोलीला सत्यवाणी नाशवंत सर्वही, जे जे दिसे ते ते नाशवंत, माझे म्हणाया मी कोण येथ, अविनाश एक भगवंत. म्हणजे तिला हे सगळं पटायला लागलं आणि मनात ती विचार करते की हे सगळं खरं आहे. मग खूप उदाहरणं दिली की म्हणजे दुपारी आता समजा तुम्ही वाळू घेतले आणि वाळूचं सूत काढतो म्हटलं तर हे काढू शकणार आहे का? आवस आहे, बाहेर अंधार आहे असं म्हणून त्या आवसेच्या दिवशी दुपारी जर दिवे लावले तर त्या दिव्यांचा उजेड पडणार आहे का? अशा प्रकारचं तसंच हे आहे, हे सगळं विश्व फसवं आहे. ती अगदी त्या विचाराशी तदाकार झाली. काही क्षण तिची समाधीच लागली जणू आणि त्यातून ती जेव्हा बाहेर आली तेव्हा ती कृष्णाला म्हणजे तिने त्याच्यावर किती मंथन केलं, त्याचं वाक्य तिच्या मनाला इतकं भावलं की ती त्याला पुढे म्हणते सावध होऊन की माझे गृह नाही हे मला कळले, तरी ते कोणाचे गृह वहिले हे मला सांग. तेव्हा कृष्ण म्हणतो अगं ते तर सगळं माझं घर आहे. तर ती म्हणते तुझं आहे? कशावरून? तुझी खूण सांगते तुझं घर आहे याची. तर तो म्हणतो अगं आकाशात जे उडी व्यापलेली घरं आहेत ना ती सगळी माझीच आहेत. तर ती हसून म्हणते वा रे वा, असं कसं सगळी घरं तुझी आहेत? असं एका गोडगोड माझ्याशी बोलत मला समजायला जातं. आता बघ तुपाच्या घटामध्ये हात घातलायस. तर तो म्हणाला नाही, मी काय तूप खायला नाही हात घातलाय, त्यात मुंग्या पडल्या आहेत, त्या मुंग्या काढून टाकायला मी हात घातलाय. आणि असं म्हणून म्हणजे तो मुंग्या काढताचं सांगून ते सगळं तूप खातो. म्हणजे आणि ती भानावर येईपर्यंत की हा काय करतोय हे कळायला भानावर येईपर्यंत हे सगळे हंडे रिकामे करून पळून पण जातो. कृष्णाच्या लीला आपण बघतोय. ह्या सगळ्या गवळींना रोज रोज यशोदेकडे तक्रार घेऊन यायच्या. पण म्हणे खरं तर असं की त्यांना कृष्णाला बघितल्याशिवाय चैन नाही पडायचं. त्यामुळे तो दही दूध चोरतं हे सत्यच होतं, सगळं संपवतं हे सत्यच होतं. पण असं काहीतरी व्हायचं की त्याने हात लावला की ते अजून खूप वृद्धिंगत पण व्हायचं. अशी गोष्ट एकदा घडते की तो एका गवळणीच्या घरी जातो आणि मित्रांना घेऊन गेलेला असतो. उंचावर बांधलेली असते, ते शिंकाळं बांधलेलं असतं. मग तो पाटावर पाट रचतो, त्याच्यावर तिवई ठेवतो. मग एका मित्राला उभं करतो आणि त्याच्या खांद्यावर हा बसतो. तरी पण हात पोचत नाही. म्हटल्यावर रवी घेतो आणि रवीने तो हंडा फोडतो. हंडा फोडल्यावर त्यांना दही दूध ताक गळायला लागतो. तर हा आपल्या दोन्ही हाताची उंजळ करतो आणि प्यायला लागतो. सगळे बाकीचे बघतच राहतात मित्र की अरे आम्ही एवढे कष्ट घेतले. तो त्याच्या अंगाखाली झोपलेला असतो, तो त्याच्या पायाला चिमटा काढतो आणि म्हणतो अरे तू एकटाच पिणार का काय? तर म्हणतो नाही रे. मग त्याला तो कर तोंडवर मानवर आणि मग तो आपल्या उंजळीने त्याच्या तोंडात रस घालतो. बाकीच्या मित्रांना सांगतो की अरे मी पितोय ना दोन्ही हाताने, माझ्या तिथं कोपरातनं गळत नाही का दूध आणि दही, दूध ताक सगळं घ्या घ्या तुम्ही, उष्टबिष्टचा विचार करू नका. अरे तो भगवंत, त्याचं उष्ट म्हणजे ते गोपाळ किती भाग्यवान असतील नाही का? पण तो त्यांना म्हणतो तुम्ही उष्टाचा वगैरे विचार करू नका, बघा माझ्या हातातून गळत ना त्या सगळ्या धारा आहेत ना त्याच्या खाली तोंड धरा आणि पिऊन घ्या. ज्यावरही बैसेला म्हणजे तो कृष्णाचा हा जो विचार आहे ना तो विचारच एक आध्यात्मिक दाखवून देतो मार्ग आपल्याला की ते देवाचं शेष आहे ना, त्याने पिऊन उरलेलं. आपण तर शेष नैवेद्याकरता धडपडतो. देवाच्या प्रसादातलं उष्ट एवढंच जरी काही राहिलं तरी ते खायला सगळे भक्तगण जे त्याचे खरे भक्त असतात ते तडफडतात. तसे हे गोपाळ अक्षरशः त्यातनी पिता पिता खाता खाता त्याच्या हातातून गळलेलं दही दूध तूप पण खाण्याने ते खुश होत असतात. आणि आपल्याला माहीतच आहे सुरुवातीला जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा काय सांगितलं होतं की सगळ्या देवांना सांगितलं होतं तुम्ही गोपाळ व्हा. सो थोडक्यात काय त्या सगळ्या देवांचा जणू तो म्हणजे त्यांना स्वानंद सागरी बुडू देतो ह्या सगळ्या खोड्यांमधनं. अजून एक गवळण आली तर ती पण म्हणाली की म्हणे काय हा प्रत्येकाच्या घरात येऊन सगळं घरातलं संपूर्णच टाकतो दही दूध, मग आम्ही जाऊन विकायचं काय, आम्ही घर चालवायचं कसं? यशोदेला काही उत्तरच मिळत नाही. कारण तिथे यशोदेच्या पुढ्यात आला की तो म्हणतो ह्या सगळ्या खोटं बोलतायत, मी नाही यांच्या घरात काही चोरी केली. मित्रही त्याचे येऊन सगळे गोपाळ असतात ते सांगतात की एवढाचा तर घट असतो, पण यशोदेला सांगतात पण त्यांनी हट्ट फोडला ना की आम्ही सगळे पोट भरून दूध पितो तरी आपलं त्याच्यातनं धार लागलेलीच असते. हे काय होतं कळत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून
यशोदा अचंबितही होते आणि ती अजूनच प्रेमाने त्याला कवटाळून हृदयाशी घालते आणि सगळ्यांना म्हणते, तुम्ही उगाच माझ्या बाळावर आळ घेताय, उठसून सगळ्या आळ घेताय, तुमच्या घरात तर व्यवस्थित दुभत्याचं धन येत आहे. त्याचं कारण असं की ज्यांनी कृष्णाला खाऊ घातलं ना, ज्यांनी कृष्णाला खाऊ घातलं, भले एक कण जरी दिला तरी तो अनंत म्हणजे खूप सारा होऊन तुमच्याकडे परत येणार आहे, हे सत्य असतं. आणि गवळणींना सगळ्या हळूहळू ते जाणवायला लागतं की असं सगळं होत आहे म्हणून. त्यामुळे त्यासुद्धा म्हणजे त्यांच्या ज्या तक्रारी असल्या तरी लटक्या असतात, त्यानिमित्ताने त्यांना कृष्णाशी खेळायचं असतं, त्याच्या त्या खोड्या, त्याचा तो मिश्किल चेहरा बघायचा असतो, असं असतं. तर एका गवळणीने येऊन तक्रार सांगितली की म्हणे, मी म्हणे बसले होते दूध काढत आणि हा आला आणि मला म्हणाला की तू इकडे कशाला आला असतं. म्हणतो, नाही गोठ्यात जरा तुमची वासरं बघायला आलो आहे. आणि मग एक वासराशी जाऊन म्हणे माझ्याशी बोलत ठेवलं त्याने मला. एक वासराशी जाऊन म्हणतो, हे कुठल्या गाईचं बाळ, हे कुठल्या गाईचं बाळ. आता मी पुढे मंथन करते, दूध काढते, पुढे बघत मी काहीतरी बोलते. थोड्या वेळाने पाठी बघते तर ह्याने सगळ्या वासरांच्या दोऱ्या सोडल्या आणि ती वासरं उधळली. दाराबाहेर गेली ती वासरं आणि आपल्याला माहिती वासरू उधळलं की कसं करतं, शेपूटवर करतं, खूप फुरफुरून उडवतं आणि उड्या मारतं जिथल्या तिथे. तर तिने बघितलं की अरे सगळी वासरं उधळली आणि वनात जायला लागली. ती सगळं हातातलं टाकलं आणि धावत गेली वासरांच्या पाठी. आणि इकडे याने काय करावं, सगळ्या मित्रांना बोलवून सगळं दही नवनीत, सगळं दही दूध सगळे रिकामे केले, हंड्यावर ते फोडले. ही त्या सगळ्या वासरांना घेऊन परत येते. तोवर बघते तर काय, सगळ्या खापरांचा नुसता चुरा तिच्या दारात पडलेला आहे. ती म्हणते, आता ना मी ह्याला छान बांधूनच ठेवणार आहे, परत माझ्या हातात सापडला. तसं यशोदेकडे ती तक्रार करते खरं तर, की मी ना ह्या कृष्णाला बांधूनच ठेवणार आहे. तर कृष्ण म्हणतो, तू काय मला बांधून ठेवशील. म्हणजे तिच्या म्हणण्याचा खरा हेतू असा असतो की मी तुला असं बांधणार आहे ना, माझ्या हृदयाच्या मंदिरात तुझे पाय असे बांधणार, कोणाला तू दिसणारच नाहीस मी बांधून ठेवलेला, असं एकीकडे तिला म्हणायचं असतं. तुझ्या आईला तर मुळीच पत्ता लागू देणार नाही, असं ती म्हटल्यावर हा छोटा कृष्ण नेहमी खदाखदा हसतो. त्याचं निरागस हसणं आपण अनेकदा चित्रपटातनं ज्याने कोणी ते केलेलं असतं कृष्णाचा रोल, पण ते बघताना आपल्याला किती भावतं ना, की चेहऱ्यावर इतका निरागस भाव आहे की मी काही केलेलंच नाही, पण त्याच्या खोड्या संपत नाहीत. वेगवेगळ्या खोड्या ऐकण्यात इतकी मजा येते. एकदा म्हणे एका घरातली सासू बाहेर गेली, ती सून घरात होती. हा त्या सुनेकडे जाऊन म्हणाला, कुठे ग लोणी दही दूध. ती गेली घाबरून, कारण तिला ह्याच्या सगळ्या लीला माहीत होत्या, ती दाखवायलाच तयार होत नाही. तो घुसतो घरात आणि ते सगळं लोणी, ते भरपूर भरलेलं असतं तूप लोणी, ते सगळं खातो आणि जाता जाता आपल्या मोठ्या हातात गोळा घेऊन तिच्या तोंडाला सुनेच्या पाचतो आणि पळून जातो. तो बाहेर जाता तर सासू आत येते तर विचारते, हे काय तू चोरी केलीस, बघ तुझ्या तोंडाला किती लोणी लागलं आहे, अशी आहेस का तू लबाड, आणि तू चोरी करून कृष्णावर आळ घालते. उगाच आम्ही कृष्णावर आळ घालतो. म्हणजे प्रत्येक वेळी ना अशी कळी लावून देतो, या सासूनात दिलं भांडण लावून आणि तो सगळं लोणी खाऊन पळून गेला. आणि तरी त्याला त्या म्हातारीने सासूने पकडलं तर म्हणतो, ती खोटं सांगते, तीच लोणी खात होती, मी इथून चालले ना, दारात होतो, मी चाललो होतो, तिने मला आत बोलून घेतलं आणि माझ्या तोंडाला लोणी फासलं सगळं, कारण तिला माझ्यावर आळ घालायचा होता ना, सगळं लोणी तुमच्या सुनेनेच खाल्लंय. असं मस्त दोघींची छान भांडणं लावून दिली आणि हा गेला पळून. अशा सगळ्या कृष्णाच्या खोड्या सांगतायत. आणि एक एक गोष्टच आपल्याला म्हणजे आपण त्यात हरवून जातो की तो लावतोय कळी, पण त्यातून त्यांना खरं तर तो असं शिकवतोय कदाचित की तुम्ही या संसारात, या प्रपंचात इतक्या गुंतलायत ना, ह्यातून बाहेर पडा. तुम्ही जितक्या बाहेर पडून माझ्याशी रममाण व्हाल, माझ्याबरोबर, तितकं तुमचा हा प्रपंच आपोआप म्हणजे निर्धोक चालणार आहे. म्हणून तो हे करतो. आणि खरोखरच त्याला दिलं की वाढतं. आपण पण घरी साधं लोणी केलं साईच्या ताकाचं की देवापुढे पहिला ठेवतो आणि म्हणतो की देवा ह्या घरात गोकुळ नांदू दे, असं म्हणून त्याला नैवेद्य दाखवून तो बिचारा खरा खातच नाही आता कलियुगात तरी आपल्या घरात येऊन, पण आपल्या घरातलं गोकुळ वाढत राहतं. असं आपल्याला जो एक लहानपणापासून संस्कारही केलेला, तर अशाचमुळे असेल, ह्या गोपींच्या अनुभवामुळे असेल. तर एकीच्या घरात गेला, तिच्या घरातला सगळा गोरस खाऊन तिची शिंकी नेऊन शेजारच्या घरात बांधली. सकाळी सकाळी ती शेजारी गेली, माझ्या घरातले शिंके हरवलाय बघते तर तिच्या घरात टांगले. ती म्हणते, अरे वा, तू चोरलंस होय, आणि आम्ही आपली उगाच कृष्णावर आळ घालते, आम्ही सगळं उगाच कृष्णावर आळ घालतोय, तो नाही चोऱ्या करत, तुम्हीच एकमेकांच्या घरातलं गोरस चोरताय आणि मग म्हणे बाजारात जाऊन विकणार काय आम्ही.
असं बरा चांगलाच शेजार मिळालाय मला असं म्हणून त्या दोघी भांडायला लागतात आणि हा बाहेर उभा राहून मस्त हसत असतो. आणि अशा प्रकारच्या इतक्या खोड्या की धडाच शिकवायचा झाला की तो एवढासा कृष्ण कसा शिकवू शकतो. त्याची एक शेवटची गोष्ट अशी आहे की एक होती म्हणे, ती म्हणाली की मला हा कसा काय येतो ते बघूच, या सगळं करून चोऱ्या करतो तो, मी आता स्वतः लक्ष ठेवून राहणार आहे. म्हणून तिने सगळं घरात असलेलं गोरस म्हणजे जे दही दूध तूप लोणी असेल ते सगळं असं भरलं, त्या हंड्यालावरनं घट्ट बंद केलं, बांधून ठेवलं करकचून गाठ, आणि आपल्या उशाशी घेऊन झोपली की उद्या मी जाईन मथुरेला आणि भरपूर सारं पैसे घेऊन येईन विकून. कृष्णाला तिच्या मनातली लबाडी कळली. हा म्हणजे सगळ्या अख्ख्या गोकुळातल्या प्रत्येकाचा मनच वाचत असतो. मला तर वाटतं हा कृष्ण झोपतच नाही. आईबरोबर झोपतो असं कथेत आईने निजवलं म्हणतात, पण तो झोपतच नाही. तो सतत जागरूक आहे आणि तो बघतोय कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात मी आहे, कोणाच्या मनात मी नाही आहे. ती गवळणीने हे सगळं ठरवलेलं त्याने बरोबर लक्षात घेतलं. आणि काय करावं, त्यांनी रात्री आला, सगळं ते गोरस स्वतःही खाल्लं, आपल्या मित्रांनाही दिलं आणि सगळ्यांना जायला सांगितलं. आणि मग त्या रिकामे जे काही हंडे होते ना, त्यात साप, विंचू, बेडूक, पाली, सगळे असं सगळं भरलं, परत तोंड तसंच बांधलं, गेला निघून घरी. मग झोपलाही असेल आईच्या कुशीत. इकडे सकाळी ती गेली मथुरेला आणि तिने सांगितलं मी भरपूर सारा गोरस आणला आहे. हल्ली मथुरेला गोरस कमी जात होतं कारण त्याचे वाटेतच हंडे फुटत होते ना जास्त करून, किंवा कोणाच्या घरातच. तर सगळे धावले घ्यायला. ती म्हणाली असं महाग आहे, कारण मिळत नाही ना, पण माझ्याकडे सगळं आहे. म्हणून तिने विकायला सांगितलं. तर लोक पैसे हातात देऊन त्यांनी ते हंडे उघडायला गेले. कावडी तिच्या उघडतात तर काय, आतून पटापट बेडक्या, साप, पिंचू सगळे बाहेर पडले. सगळी पळापळ झाली आणि म्हणाले अरे तू चांडाळीन, तू आम्हाला फसवतेस काय, इथे येऊन पैसे आमचे घेऊन जाणार होतीस आणि आम्ही कावडी उघडले असते तर आमच्या जीवाला काय धोका झाला असता. सगळे तिला मारायला धावले आणि ती जीव घेऊन पळत गोकुळात आली आणि अगदी धोंडे मारायला निघालं. ते कोणी शेण मारलं ते बघून आली आणि म्हणाली की आता मला मथुरा वर्जस आहे, कारण ती मथुरेला जाणार कळलं कीच लोक हातात दगड घेऊन उभे राहणार. तिला मग तिच्या मनाला एक दृष्टांत झाला. तिच्या असं लक्षात आलं की हरिमुखी बिंदू मात्र पडे, शतगुण तत्काळ वाढे. जरी कृष्ण न ये घराकडे तरी गवळणी कष्टी होती, त्यामुळे कित्येक गवळणींना हे माहीत झालं होतं. तो आला नाही आपल्याकडे तर त्या कष्टी व्हायच्या, आपण काही पाप केलाय का, आज का कान्हा फिरकला नाही आमच्या घराकडे असं. आणि तेच तो काही खाऊन घेऊन पळवून जरी गेला तरी ते त्यांचं इतकं घरातलं गोळस वाढायचं की त्यांच्या घराची दशा सुधारायची. आता ह्या सगळ्या गाराण्या यशोदा ऐकते, तिला काय करावंच कळत नाही, तिला हसूही येत आहे, तिला कृष्णाच्या अगम्य लीलांमुळे त्याचं कौतुकही वाटतंय की असं बाळ माझ्या पोटी आलेलं आहे. पण ती त्याला शिक्षा तर करू शकत नाही, कारण त्याच्याकडे नुसतं बघितलं कीच सगळा राग निघून जायचा. खरं तर गवळणींचाही जायचा आणि तिचाही जायचा, त्यामुळे ती त्याला शिक्षा नाही करू शकायची काही झालं तरी. ही जी बाई जिची मथुरा बंद झाली तिच्या निमित्ताने श्रीधर कवींनी आपल्याला कसं संकट येतं, म्हणजे हरिपाठ मोरा झाला तर काय काय आपण भोगतो सामान्य संसारी माणसं, त्याच्यावर एक 15-20 ओव्या लिहिल्या आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल तर रामविजयमध्ये रावणाच्या म्हणजे राम जन्म झाला तेव्हा रावणाचे इथे जे अपशकुन झाले त्यावेळेलाही अशाच ओव्या लिहिलेल्या आहेत. खूपशा ओव्या साधर्म्य आहे, पण तुम्हाला आठवत नसतील तर ऐका की जेव्हा देव आपला पाठीमोरा होतो, ओवी असे भगवंत झाली या पाठमोरा, नसतीच विघ्न येती घरा, महारत्ने होती गारा, कोणी न पुसेता येते. आपले द्रव्य लोकावरी ते बुडून जाय न लाभे करी. कोणाला तरी आपण द्रव्य दिलाय, पण ते त्यांच्याच हातनं बुडून गेलं आणि आपल्याला परत नाही मिळालं, किंवा कोणाकडनं ते आपण ऋण घ्यावं तर तो दारात येऊन आत्ता दे म्हणून तगादा लावतो. आपलं एखादं वर्म असतं की जे मिळाल्याने वैरी जो असतो तो अजून चढून त्याची जाहिरात करून आपल्याला पूर्ण बदनाम करू शकतो, वाईट ठरवू शकतो. असं आपलं वर्म कुठल्या तरी वैऱ्याच्या हातात पडतं आणि किंवा त्यामुळे आपले मग क्रोधकाम वाढतात, आपल्याला खूप राग यायला लागतो. अशी जी सगळं काही घडतं तेव्हा समजायचं की देवक्षोभला जाणे. आपला एखादा शत्रू आहे ज्याला आपणही त्रास दिलाय, त्याने आपल्याला त्रास दिलाय, पण आपल्याला अडल्यामुळे त्याचेच पाय धरायला लागतात, तेव्हाही समजायचं की देवक्षोभला जाणे दे. आपले सुहृद आप्त असतात ते आपल्याशी द्वेष करायला लागतात, आपल्याशी व्यवहार होऊ देत नाही, त्याचं आपल्याला अत्यंत तळमळ आणि वाईट वाटतं की देवक्षोभला जाणे दे. किंवा आपलं राज्य संपत्ती शत्रूच भोगायला बघतो, आपल्याला कारणाशिवाय व्याधी होतात, असं काही झालं तर देवक्षोभला.
किंवा जिथे आपण पूज्यस्थानी असतो तिथे सतत आपण अपमान पावतो, तेव्हाही समजावं की देवक्षोभला. अशा प्रकारे त्या गवळणीला झालं. शेवट ती आली यशोदेच्या घरी आणि तिने छोट्याशा त्या कृष्णाचे अक्षरशः पाय धरले आणि म्हणाले, मी तुझ्याबद्दल खूप विचार केला, कारण तू सगळ्यांचं दैदूत नसतंस. मला वाटलं माझ्यात ताकद आहे, मी ते छान लपवून ठेवेन, पण मी चुकले होते, मला क्षमा कर आणि मला ह्यातून बाहेर काढ, कारण माझं काही मला अरत्र परत्र काहीच राहिलं नाही, अशी अवस्था आली, संसारही बुडालाय आणि परमार्थही नाही. तेव्हा कृष्णाने तिला असं एवढ्याशा कृष्णाने तिला म्हटलं, कृष्ण म्हणे, राहे स्वस्थ भगवंती ठेवी चित्त, त्याने प्रपंच आणि परमार्थ ब्रह्मरूप भासे. अशा प्रकारच्या लीला करता करता आपला हा 6वा अध्याय, म्हणजे त्या आपण ऐकता ऐकता आपला हा 6वा अध्याय संपत आलेला आहे. कवी म्हणतात, जन्मजन्मींची पापे बहुते लिहिली होती चित्रगुप्ते, त्या स्त्रीच्या बाबतीत तो तटस्थ राहे तेथे लेखणीनं चले पहा. आता अशांच्या पापपुण्याचा हिशोब करत हा छोटा कृष्ण गोकुळात आहे. हे हरिचरित्र आपण सगळ्यांनी मनापासून ऐका, तुम्हाला काही काळाचंही भय राहणार नाही, असं आपल्याला सांगून अध्यायाची शेवट श्रीधर कवी करतात की, इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर परिसोत प्रेमळ भक्त षष्ठाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. 6वा अध्याय 227 ओव्या. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.